मावशी बोलली तू पुढे जा, आम्हाला रिक्षा भेटू तसं आम्ही येतो तुमच्या पाठी. कारण की त्या रिक्षाच नव्हत्या तर आपण एवढे ऍडजस्ट कसे होणार 10 जण. मला भीती वाटत होती की ह्यानी काय केलं हल्ला वगैरे, पण माझ्या बहिणी पण होत्या आणि मी त्यांना एकटीला नाही सोडू शकत. मी डायरेक्ट तिला सांगितलं की हा कुठेतरी आम्हाला घेऊन आलाय, इथे पूर्ण अंधार आहे आणि तो आम्हाला रिस्पॉन्स देत नाही, मैं बहुत मारूंगी आपको. मग मी त्याची मान अशी टाईट पकडून ठेवली. ह्या सिच्युएशन मध्ये मी तिला बोलली, तिच्यावरच ओरडली की तू चालू कर, तू लगी पण माझ्या हातात मी गुंडाळूनच ठेवली होती की आता ह्यानी काय केलं तर आता मी याला मारणार आहे. नमस्कार मंडळी, आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक बातम्या ऐकत असतो. वर्तमानपत्र उघडलं, सोशल मीडिया पाहिलं की सतत वारंवार बातम्या या कानावर पडतात. त्यावर अनेकदा जास्त बातम्या असतात त्या मुलींच्या असुरक्षतेवर, पण यावेळी बोट दाखवलं जातं ते मुलींच्या चारित्र्यावर. खरं तर यात त्यांची काही चूक नसते. किशोरवयीन मुलींमध्ये होणारे बदल, त्यांच्या मनात येणारे अनेक प्रश्न, यावर उत्तर मिळणं त्यांना कठीण होतं. त्यामुळे इथे कुठेतरी दोष आहे तो त्या वाईट विचारांचा. यावेळीच प्रश्न पडतो की मुलींमधलं धैर्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण नेमकं काय करतोय. यालाच अनुसरून सेवा सहयोग फाउंडेशन अंतर्गत किशोरी विकास प्रकल्पामध्ये किशोरवयीन मुलींसाठी किशोरी वर्ग चालवले जातात. याच किशोरी वर्गाची माझी विद्यार्थिनी आज आपल्यासोबत संवाद साधायला आलेली आहे. नमस्कार अनुष्का, सेवा सहयोग फाउंडेशनच्या सेवा संवाद या सेगमेंटमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. खरं तर आम्हाला तुझ्याविषयी जाणून घ्यायला आवडेल आणि नक्कीच तू सेवा सहयोग फाउंडेशनला कशी जोडली गेली हेही आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार, सर्वप्रथम मला इथे बोलवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी अनुष्का वाघमारे, मी दिवा इथे राहते. मी आता फर्स्ट इयर बी फार्म करते मुरबाड इथून. मी सेवा सहयोगशी कशी जोडले गेले तर आमच्या एरियामध्ये अभ्यासिका सुरू झाली होती. तिथे 2017 पासून मी 8वी पासून तिकडे तेजस्विनी अभ्यासिकेमध्ये जाते. तो त्याच्या थ्रू मी किशोरी वर्गात सुद्धा जोडली गेले, जे सदाफुली किशोरी वर्ग आहे. तर किशोरी वर्गाचा हा अभ्यास खूप वेगळा आहे, तर तिकडे जायला, त्या ऍक्टिव्हिटी करायला मला खूप जास्त आवडतं. तिथे खूप प्रकल्प केले जातात, सत्र घेतले जातात, जे मला करायला खूप जास्त आवडतं. आमच्या सदाफुली किशोरी वर्गामध्ये लाटीकाठी हा प्रकल्प झाला होता, जिथे मी शिवजयंती असो किंवा इतरांना शिकवणं असो, मी तिथे जायला लागले, सहभाग घ्यायला लागले आणि ते परफॉर्म करायला लागले. तर ते मला खूप आवडायला लागलं ते करणं. आणि ते मी आता सुद्धा माझ्या कॉलेजमध्ये शिवजयंती होती तेव्हा सुद्धा मी केलं होतं परफॉर्म. क्या बात आहे. तर त्याच्यामुळे मला खूप लोक आता ओळखायला लागलेत की ही अनुष्का वाघमारे आहे, ही लाटीकाठी खूप छान करते. तर ह्याचं क्रेडिट मी सेवा सहयोगला देते, किशोरी वर्गाला. तर आमच्या इथे प्रकल्प खूप छान छान होत होते, सत्र होत होते, जसे की प्रेम, मैत्री, आकर्षण, इमोशन्स. तर ते सर्व ऐकायला, ताईंना सांगायला आम्हाला खूप आवडायचं, जिथे आम्ही मन मोकळेपणे बोलायला लागलो होतो. आमचा स्टेज फिअर सर्व गेला होता आणि आता आम्हाला भीती नाही वाटत की असं आपण कोणाला काही बोललो आणि ते आपल्याला काही रिॲक्ट करेल, तर असं वाटत नाही. एकदम आत्मविश्वास आमचा खूप जागा झाला आहे त्याच्यामुळे. तसं तू म्हणाली की आत्मविश्वास जागा झालाय आणि तू ज्या सत्रांचा उल्लेख केला त्यामुळे आम्हाला नक्की सांग की किशोरी वर्ग नेमका कसा चालायचा. किशोरी वर्ग म्हणजे जो आठवड्यातून एकदा घेतला जायचा. तिथे ताई होत्या, त्या 2 तास किशोरी वर्ग घ्यायचे. तिथे आम्ही सर्व विद्यार्थिनी म्हणजे मुलीच असायचो, जिथे मासिक पाळीविषयी माहिती, त्याची स्वच्छता कशी राखावी, परत पथनाट्य, त्याची आमची मैत्री झाली होती की पथनाट्य काय असतं ते कधी आम्ही केलेले नव्हतं, तर ते आम्ही केलं, ज्याच्यामुळे स्टेज फिअर आमचा गेला आणि खूप छान वाटलं. कारण की आम्ही ठाणा झोन मधून तेव्हा फर्स्ट आलो होतो आणि मग आमचं पुढे आम्ही गेलो होतो एका कॉलेजमध्ये परफॉर्म करण्यासाठी. तर ते मला खूप जास्त आवडलं होतं, कारण की पथनाट्य हे मी कधी केलेलं नव्हतं आणि अवेअरनेस पथनाट्य थ्रू होतो हे आम्हाला तेव्हा समजलं होतं की पथनाट्य नेमकं काय आहे. प्रेम, मैत्री, आकर्षण, इमोशन्स, हे सर्व सत्र आमच्या तिथे घेतले जायचे की मासिक पाळीमध्ये आपण स्वच्छता कशी राखावी, हायजीन वगैरे. तर ते सर्व माहिती हळूहळू ताईंनी आम्हाला सांगितले, ते आम्हाला समजायला लागले आणि आम्ही मनमोकळेपणे ताईसोबत बोलायला लागलो. आमचे इमोशन्स ते आहे ते सांगायला लागलो ताईला. तर भीती असं वाटतच नव्हतं. तिकडे 2 तास जाऊन खूप छान वाटत होतं, मैत्रिणी झाल्या आणि मज्जा यायची. या सगळ्या एकंदरीत प्रवासात म्हणजे जेव्हा तू किशोरी वर्गाला यायला लागलीस आणि इतक्या सगळ्या गोष्टी शिकलीस, तर पूर्वीची अनुष्का आणि मग किशोरी वर्गाला आलेली, यात तुला काय वाटतं आणि तुझ्या काय आठवणी?
आठवणी जसं की मी बोलले पथनाट्य, तिथे आमचा फर्स्ट नंबर आला होता ठाणे झोन मधून. तर ती माझी खूप चांगली आठवण असेल, कारण की ती स्क्रिप्ट मी लिहिली होती अरे पथनाट्याची. वा. आणि मग ते सगळं परफॉर्म करणं पासून ते सर्व हँडल करणं ते मला खूप आवडतं, लिडरशिप वगैरे. तर ते मला तिथे आम्ही जेव्हा फर्स्ट आलो तर ती माझी खूप चांगली आठवण आहे. आणि आम्हाला तिथून शिकायला सुद्धा भरपूर मिळालं, कारण की कॉलेजमध्ये आमचा रँक नव्हता आला आम्ही इकडून गेल्यानंतर. पण मी तिथे विचारलं होतं की आम्ही कुठे कमी पडलो, कारण की मला असं वाटलं होतं की आम्ही सगळं बेस्ट होतो, कारण की आपल्याला असंच वाटतं. तर बरोबर. तिथे विचारलं होतं, तर त्यांनी मला सांगितलं होतं, जे आले होते मार्गदर्शन करणारे, की इथे इथे आपला आवाजाचा टोन वगैरे जे काही असतं तिथे तुम्ही थोडं कमी पडला, बाकी तुम्ही बेस्ट होता. मग ते ऐकून मला खूप चांगलं वाटलं, काही शिकायला भेटलं, ते आम्ही चेंजेस करू आता. मग ते मला खूप आवडलं. जेव्हा तुम्ही असे पथनाट्य कॉलेज किंवा इतर ठिकाणी करायला जायचे किंवा लाठीकाठी असेल, हम्म. तर हे सगळे करताना तुम्हाला काय अनुभव आले? कारण आपण जेव्हा अशा गोष्टी बाहेर करतो तेव्हा आपल्याला अनेक लोक भेटतात, हो. अनेक लोक अभिप्राय देतात. तर असं कधी तुला चांगला अभिप्राय आलाय का? हो, आलाय. आम्ही शिवजयंतीला आमच्या इथून जी रॅली निघायची, तर तिकडे आम्ही सर्व किशोरी वर्गाचे जे विद्यार्थिनी आहोत ते आम्ही लाठीकाठी परफॉर्म करायला जायचो. असं आम्ही 2 वेळा लाठीकाठी परफॉर्म केलंय, ऑन रोडवर, स्ट्रीटवर आम्ही परफॉर्म केलंय. तर खूप छान अनुभव आले. जे मला माझे फ्रेंड सर्कल आहे, ते आम्ही ज्या रॅलीमध्ये होते ते मला असे ओळखू लागले, की अरे ही आपली मैत्रीण अनुष्का आहे, ही आता इथे परफॉर्म करते. तर त्यांना खूप चांगलं वाटत होतं. माझ्या मम्मीला खूप चांगलं वाटत होतं, प्राऊड फील होत होता, की ही आता या ट्रेनिंग मधून शिकली आहे, ही आता परफॉर्म करते. आणि मी बाहेर सुद्धा शिकवलं. माझे 2-3 स्टुडंट सुद्धा होते, मी त्यांना सुद्धा मस्त. शिकवलं. मग मला खूप छान वाटायला लागलं, की आता मी काहीतरी माझ्यामध्ये ऍक्टिव्हनेस आहे, की मी ट्रेनिंग घेतली, आता माझ्यामध्ये काहीतरी आलंय. अनुष्का, तू उल्लेख केलास की तुझा आत्मविश्वास वाढलेला आहे, नेतृत्व क्षमता वाढलेली आहे, ऍक्टिव्हनेस वाढलेला आहे. मग हे सगळं करत असताना असं तुला वाटतं का की आपण आता सतत सोशल मीडिया किंवा टीव्ही ओपन केला की बघतो न्यूजला की सतत काही ना काहीतरी घडतंय, मी किशोरी वर्गाला गेली आहे आणि त्यामुळे हे सगळं काहीतरी शिकल्यामुळे मला नक्कीच भविष्यात ह्याचा उपयोग होणार आहे, असं तुला जाणवतं कधी? हो, असा अनुभव मला एकदा आलाय. आता मे मध्ये आम्ही हल्लीच क्रिकेट मॅच बघण्यासाठी गेलो होतो. हो. मी, माझी मावशी आणि तिचे फ्रेंड्स आणि माझी बहीण सुद्धा तिकडे होती. तर आम्ही असं मॅच बघायला गेलो होतो तेव्हा. आणि मॅच सकाळची असल्यामुळे खूप गरम होत होतं. आम्ही पूर्ण वैतागलो होतो अक्षरशः. आणि मॅच रात्री संपली, कारण की खूप लेट झालं. कारण की आमची जो बसचा नंबर होता तो खूप लास्टचा होता, त्यामुळे आम्हाला तिथे खूप थांबायला लागलं आणि आम्ही खूप दमलो होतो, कारण की उन्हामुळे आमची पूर्ण हो. चिडचिड झाली होती. आणि तेव्हा मॅच पण आपण हरलो होतो म्हणून आम्ही खूप सॅड होतो, खूप अर्थात. मिक्स फिलिंग्स होत्या. तर त्याच्यामुळे दमल्यामुळे आम्ही तिथे वेट केला. आमच्या बसचा नंबर जेव्हा घेतला गेला तेव्हा मग आम्ही उठलो, आम्ही सर्व गेलो. तर बसचा प्रवास झाला. आम्हाला घाटकोपर स्टेशनच्या इथे नव्हतं सोडलं गेलं, तर आम्हाला कामराज नगर मध्ये सोडलं गेलं होतं. तर तिकडे आम्हाला 11:30 वाजले होते रात्रीचे. तर मावशी सोबतच्या मुली आणि त्यांचे फ्रेंड्स आणि मी आणि माझी बहीण असे आम्ही तिकडे होतो. तर तिकडे आम्ही जेव्हा उतरल्यानंतर रात्रीचे 11:30 वाजले होते, तेव्हा आम्हाला आता सोर्स फक्त रिक्षाच होती, कारण की येताना सुद्धा आम्ही रिक्षाने आलेलो आणि जाताना पण रिक्षानेच जायचं होतं. आम्ही तिथे 10-15 मिनिटं वेट केला. त्याच्यानंतर एक रिक्षा आली. तर हा. रिक्षावाले फक्त आता तिघांनाच घेतात. तर मी विचार केला की मी, माझे सिस्टर आणि त्यांची एक छोटी मुलगी होती जी, तिला आम्ही घेतलं. मावशी बोलली तू पुढे जा, आम्हाला रिक्षा भेटू तसं आम्ही येतो तुमच्या पाठी. कारण की आता रिक्षाच नव्हत्या तर आपण एवढे ऍडजस्ट कसे होणार 10 जण. म्हणून आम्ही तिघी बसलो. आम्ही रिक्षा सुरू झाली आणि मला एवढा अंदाज होता की रिक्षा आता आपण लास्ट टाइम जेव्हा आलोय तेव्हा 10 मिनिटात आपण पोहोचलोय या डेस्टिनेशनवर. तर हा. जातानाही तेवढाच टाइम लागणार आहे. पण आम्ही दमलो असल्यामुळे आमचे डोळे बंद होत होते अक्षरशः, इतके आम्ही दमलो होतो, मी आणि माझी बहीण. त्या दोघी झोपल्या होत्या. 10 मिनिटाचाच रस्ता होता, मी पण झोपले होते. आता असं वाटलं नाही की काही घडेल. त्याच्यानंतर आम्हाला वेगळ्या रस्त्यावरून तो नेत होता, हे आमच्या लक्षात नाही आलं, कारण की मी पण डोळे बंद केले होते. मी बोलले 10 मिनिटात पोहोचू, मग तसं आपल्याला स्टेशनवरून घरी जायचं आता. मम्मी पण वाट बघते. तर मी मम्मीला सांगितलं होतं की मी आता रिक्षात बसलीये, मी आता इकडून निघाले आहे. तर बसल्यानंतर मग रिक्षा चालू आहे, 25 मिनिट्स झाले. त्याच्यानंतर माझा अचानक डोळा खुलला. मी बघते की आम्ही एका अंधाराच्या रस्त्यामध्ये होतो अरे बापरे. आणि तिकडे कोणीच नव्हतं आणि ती रिक्षा फक्त चाललीये, वरती चाललीये. मी त्यांना विचारलं की स्टेशन किधर आहे.
ते हिंदी होते. मी त्यांना अच्छा. आणि वयस्कर सुद्धा होते. मी त्यांना विचारलं की स्टेशन किधर आहे, कारण की आता खूप जास्त टाइम पण झालाय आणि त्या आता झोपल्या होत्या दोघी. मी त्यांना विचारलं की स्टेशन किधर आहे अंकल, आप किधर लेके आए हो. त्यांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही. असं मी 2 वेळा विचारलं, मोठ्या आवाजात सुद्धा विचारलं तरी त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. त्याच्यानंतर मी त्यांना बोलले की अभी आप किधर लेके आए हो हमें, क्योंकि ये बहुत इधर म्हणजे तिथे अंधारच होता, नाहीये. कुछ भी नाहीये तिकडे, काहीच नव्हतं, ना एक गाडी जाते ना काही. मी त्यांना विचारलं जोरात, तर त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही आणि त्यांनी रिक्षा थांबवली. त्या अंधाराच्या रस्त्यात त्यांनी रिक्षा थांबवली. त्यांनी कॉल केला कोणाला तरी आणि तो बोलला की मैं इधर इधर रुका हूं, आप आ जाओ. मग हे बोलल्यावर आम्ही घाबरलो. मी त्या दोघींना उठवलं. आम्ही घाबरलो. मी त्याला परत विचारलं की आप कहाँ पे लेके आए हो हमें, इधर स्टेशन किधर है, क्योंकि स्टेशन का 10 मिनट का रास्ता है, अभी 25 मिनट्स हो गया, हम लोग रिक्षा में ही है. आणि तो रिस्पॉन्सच द्यायला रेडी नाही. मग मी थोडं मला समजलं की आता काहीतरी आपल्यासोबत वेगळं घडत आहे. मग मी त्याला काय केलं, मी जोरात त्याला आवाज दिला की आप युटर्न ले लो, कारण की तो आम्हाला रिस्पॉन्स देत नव्हता. तो फक्त कॉल सांगत होता त्या व्यक्तींना की इकडे इकडे मी आलोय. आणि माझ्या डोक्यात असा विचार पण आला की आपण आता उतरून जाऊया, पण आम्ही जाणार कुठे, कारण की बरोबर. तो रस्ता आमच्यासाठी नवीन होता. तो अंधार एरियाबद्दल त्यात. काहीच माहिती नाही आणि पूर्ण अंधार आहे. कोणी पाठवून आलं, काय झालं. आणि बहीण होती माझी, तर त्या दोघी लहान असल्यामुळे ही रिक्स मी घेऊ शकत नव्हते आणि मी मोठी होते, तर मला ते दाखवायचं होतं की मी आता घाबरली नाही, कारण की मी जर घाबरली तर त्या लहान आहेत, त्या त्याही अजूनच घाबरतील. घाबरल्या होत्या. तर मी काय केलं, मी माझ्या मावशीला कॉल केला की तू तू कुठे पोहोचलीस. ती तर पोहोचली होती, ती वाट बघत होती आमची, आणि की 10 मिनिटाचाच रस्ता होता, अजून मुली आल्या कशा नाही. ती वाट बघत होती. तिला मी सांगितलं इकडे इकडे हा कुठेतरी आम्हाला घेऊन आलाय. तर मी काय केलं, मी त्याची मान पकडली. मी त्याची डायरेक्ट जोरात मान पकडली. मला भीती वाटत होती की ह्यानी काय केलं, हल्ला वगैरे, पण माझ्या बहिणी पण होत्या आणि मी त्यांना एकटीला नाही सोडू शकत. मी त्याची डायरेक्ट मान पकडली आणि माझ्या हातात एक पिशवी होती, मी डायरेक्ट ती गुंडाळली आणि मी ती अशी पकडली होती आणि त्याची मान अशी धरली होती आणि मी त्याला सतत बोलत होते युटर्न ले, आणि मी खूप जोरात ओरडायला लागले, बोलायला लागले. मी डायरेक्ट कॉल केला, मावशीला सांगितलं की हा सीटचा नंबर आहे, हा सीटचा नंबर तू नोट कर. मी माझ्या मम्मीला सुद्धा सीटचा नंबर पाठवला. मी डायरेक्ट तिला सांगितलं की हा कुठेतरी आम्हाला घेऊन आलाय, इथे पूर्ण अंधार आहे आणि तो आम्हाला रिस्पॉन्स देत नाहीये. आणि मी जेव्हा सीटचा नंबर त्यांना सांगितला, गाडीचा नंबर असा असा आहे, तेव्हा तो घाबरला. त्याला कळलं की आता मुलींना समजलंय, आता यांना कळलं मी कुठेतरी यांना घेऊन आलो आणि घेऊन चाललोय. मग जेव्हा मी त्याची मानच सोडली नाही, मी पूर्ण पकडूनच ठेवली होती आणि माझी बॅग अशी होती आणि मी त्यांना बोलली की अगर आपने युटर्न नहीं लिया तो मैं आपको मारूंगी, मैं बहुत मारूंगी आपको. मग मी त्याची मान अशी टाईट पकडून ठेवली होती. बहीण घाबरली होती. तिच्या बाजूला जी मुलगी होती तिला मी सांगितलं तू लोकेशन ऑन कर. ती मला डायरेक्ट बोलली की दीदी माझं नेट संपलंय. त्याच्या समोर. तर त्या सिच्युएशन मध्ये मी तिला बोलली, मी तिच्यावरच ओरडली की तू चालू कर, तू लोकेशन चालू कर, तू काही कर, तू लोकेशन चालू कर. तिने लोकेशन चालू केलं. तेव्हा कळलं की आम्ही छेडानगर मध्ये पोहोचलो होतो आणि तो एरियामध्ये पूर्ण अंधार असतो. तो एरिया असा वरती जातो आणि तिकडे स्टेशन पासून खूप लांब आहे. लांब. तर तो वेगळाच रूट होता आणि स्टेशन तर स्ट्रेट होतं आणि आम्ही राईट का लेफ्ट साईडला त्यांनी आम्हाला नेलं होतं. आणि तरी तो कंटिन्यू कॉल करत होता. मग मी जेव्हा त्याची कॉलर पूर्ण पकडली आणि मी त्याला मारणारच, तेवढ्यात मग त्यांनी युटर्न घेतला आणि मी मावशीचा कॉल मी कंटिन्यू ठेवला होता की असं असं तू कॉल चालूच ठेव, कारण की त्याला समजतंय की आता मुलींना कळलंय, हिने आता गाडीचा नंबर पण दिलाय, आता काय झालं तर माझ्यावर येऊ शकतं. म्हणून तो घाबरला आणि त्यांनी युटर्न घेतला. जेव्हा त्यांनी युटर्न घेतला तेव्हा कळलं की आम्ही 20 मिनिटं अंतरावर एकदम अंधाराच्या रस्त्यात होतो. आणि मग जेव्हा आम्ही तिकडून बाहेर पडलो, भीती तर मला खूप वाटत होती, कारण की लहान पण होते आणि मी पण खूप घाबरले होतो आणि तिघी मुली आहे, काय होईल सांगता येत नाही. पण मी ते सोडलं नाही. मी त्याला पकडूनच ठेवली होती त्याची मान आणि ती पिशवी पण माझ्या हातात मी गुंडाळूनच ठेवली होती की आता ह्यानी काय केलं तर आता मी याला मारणार आहे. त्याने जसा युटर्न घेतला, त्याने एकदम फास्ट रिक्षा केली, कारण की मी कंटिन्यू कॉलवर सांगत होते. मम्मीला कॉल करू शकत नव्हते कारण की ती घाबरली असती. तेवढ्यात रात्री होती, फक्त मावशी सोबत होती आणि मुलीच आहे, तर मी मम्मीला काही सांगितलं नाही याच्यातलं. फक्त मावशीलाच माहिती होतं की आता असं असं घडलंय आणि नंबर गाडीचा मी तिला सांगितला होता तसं. म्हणून तो घाबरला की आता गाडीचा नंबर आपला कुठेतरी गेलाय, तर काही घडलं तर ते आपल्यावर येऊ शकतं. मग त्याच्यामुळे त्यांनी युटर्न घेतला आणि 20 मिनिटं आम्ही अंधाराच्या रस्त्यात गेलो होतो ते नंतर कळलं आम्हाला. आणि मग स्ट्रेट डायरेक्ट त्यांनी स्टेशनवर आम्हाला तो घेऊन गेला.
त्याच्यानंतर मी त्याची मान तेव्हा पण सोडली नव्हती. मी त्याला पकडूनच ठेवलं होतं की आप हमें स्टेशन तक लेके चलो. मी त्याला हिंदीमध्ये खूप बोलत पण होते जोरजोरात. त्याच्यामुळे तो घाबरला. त्याला वाटलं की मुली आता त्यांना कळलंय काय घडतंय. मग त्यांनी डायरेक्ट इतक्या फास्ट आम्हाला स्टेशनकडे नेलं. तेव्हा कळलं की हा वेगळाच रूटवर आम्हाला घेऊन आला होता. आणि मग जेव्हा आम्ही स्टेशनवर पोहोचलो, आम्ही जसं उतरलो तो डायरेक्ट त्यांनी पळ काढला. डायरेक्ट तो निघून गेला. पैसे तर त्याने घेतलेच नाही. तो डायरेक्ट निघून गेला. आणि मग आम्ही मावशीकडे गेलो. ती घाबरली होती ती पूर्ण, कारण की Obviously. माझे आई वडील पण सोबत नव्हते आणि असं घडलं होतं. ती मला सॉरी पण बोलली. मी बोलली सॉरी नको बोलू, मी मोठे होते म्हणून मी सर्व हँडल करू शकले. जर या तिघी बारक्याच गेल्या असत्या तर त्यांनी काय कसं केलं हँडल केलं असतं? असतं. मग त्याच्यामुळे हा प्रसंग खूप हार्ड होता माझ्यासाठी, ते सर्व सर्व्हाइव्ह करणं. पण मी केलं, कारण की माझ्यात तेवढं आता बळ आलंय. मी आता मोठी आहे आणि माझी लहान बहीण असल्यामुळे त्यांना मला एकटीला सोडून जायचं नव्हतं. त्यांना मला सेफ करायचंच होतं. त्यांची रक्षा करणं मला भागच होतं. तर हा प्रसंग घडला होता आणि मी खूप घाबरले सुद्धा होते. पण मी घाबरले हे समोरच्याला मी दाखवलं नाही, कारण की त्यांना दाखवलं असतं की त्यांना वाटलं असतं की आता आपण काही करू शकतो. पण आम्ही ते करून दिलंच नाही. मी तेव्हा त्याला तो ते सामोरे सगळं गेलो. त्यावर हँडल Yes. केलं. खूप छान. खरं तर ऐकताना माझ्या अंगावर काटा आला होता, कारण की असा प्रसंग एखाद्या मुलीवर जर आला तर ती खूप घाबरते, हो. किती काही म्हटलं तरी. पण तुला असं वाटतं का की हा सगळा प्रसंग तू हँडल केला तो किशोरी वर्गामुळे? हो, मला हेच वाटतं. मी याचं क्रेडिट सुद्धा किशोरी वर्गालाच देईन, कारण की लाठीकाठी असू दे, मार्गदर्शन असू दे किंवा LTPचं ट्रेनिंग असू दे, ह्याच्यामुळेच माझ्यामध्ये ती डेअरिंग आली आहे की मी समोरच्याला कसंही कोणताही प्रसंग असू दे मी सामोरे जाऊ शकते. कारण की ते मार्गदर्शन किंवा आमच्या किशोरी वर्गात होणारे जे सत्र आहेत त्याच्यामुळे मी आता एवढी माझ्यात बळ आलंय, आत्मविश्वास माझा वाढलाय की समोरचा कितीही आपल्या समोर स्ट्रॉंग असू दे आपण त्याला टफ देऊ शकतो. नक्की. हे मला किशोरी वर्गामुळेच झालंय, तर मी त्याचं सर्व क्रेडिट त्यांनाच देईन. तू म्हणालीस अनुष्का की घरच्यांनाही आनंद झाला, अर्थात अभिमानाचा क्षण तर होताच, पण कुठेतरी तुझ्या मनात असं असेल की त्याला शिक्षा झाली नाही? हो, मला असं दुःख आहे की मी त्याला शिक्षा करू शकले नाही. जसं मी आणि माझ्या बहिणी सुखरूप घरी पोहोचलो तसंच तो सुखरूप बाहेर फिरतोय. त्याचे ते ना. विचार मेलेले नाहीयेत, ते विचार तसेच आहेत. आज आम्ही सुखरूप घरी पोहोचलोय, पण असा प्रसंग दुसऱ्या मुलींसोबत घडला, त्यांच्यावर काही असं झालं, तर ते मी कुठेतरी थांबवू शकले नाही. मी त्याला तो शिक्षा आज करून देऊ शकले. मोकळेपणाने फिरतोय. मोकळेपणाने तो बाहेर फिरतोय. जसं माझा विचार मी असं सांगते की किशोरी वर्गात जसं आम्हाला सांगितलं गेलं होतं की हेल्पलाईन नंबर असतात, पण ते तेवढ्या पटकन माझ्या लक्षात नाही आलं. त्या सिच्युएशनमध्ये मी सिच्युएशन हँडल अशी केली की मी विचार केला की मी डायरेक्ट कॉल करून कोणाला तरी सांगते. तू तुझ्या कोणतरी माझ्या जवळच्या सपोर्टमध्ये असेल, व्यक्तींना फोन कोणतरी बाहेरच्या सपोर्टमध्ये असेल बरोबर. की हे जी घटना आहे तो ऐकतोय. मग त्या सिच्युएशनमध्ये मी माझ्या मावशीला कॉल केला. ते हेल्पलाईन नंबर माझ्या पटकन लक्षात आले नाही, पण किशोरी वर्गामध्ये आम्हाला याची माहिती पूर्णपणे दिली गेली होती. अर्थातच म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला पटकन सुचत नाही हो. की आपण काय करायचं, पण तरी तू तुझा हजरजबाबीपणा दाखवलास. ती सिच्युएशन इतकी छान हँडल केली, तुझ्या दोन्ही बहिणींना सुखरूप घरी नेलं. खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारतामध्ये महिलांसाठी विविध स्क्वॉड्स तयार आहेत. 103 हा टोल फ्री नंबर आहे निर्भया स्क्वॉडचा, आणि 1091 हा वुमन सेफ्टीचा टोल फ्री नंबर आहे. अशा जर काही सिच्युएशन्स आल्या, एमर्जन्सी असेल, तर आपण त्या टोल फ्री नंबरचा उपयोग नक्कीच सगळे करू शकतो. तर अनुष्का, हा जो काही तू अनुभव आता सांगितला, या अनुभवातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि आपल्या किशोरवयीन मुलींना तू काय संदेश देशील? मी असा संदेश देईन की तुम्ही अजिबात घाबरू नका. कधीही असा प्रसंग आला तर त्याला सामोरे जा, स्वतःचा बचाव करा, रक्षा करा स्वतःची. आपल्याकडे हात आहे, पाय आहे, नखं आहेत, आपण चावू सुद्धा शकतो. असं कोणतंच साधन नाहीये जे आपण वापरू शकत नाही. तुम्ही सगळे साधन वापरू शकता. जरी तुमच्याकडे काही नसलं तरी स्वतःच्या बचावासाठी आणि इतरांसाठी पण तुम्ही हात, पाय किंवा चावू शकता. जसं की पेपर स्प्रे आपल्याला माहिती आहे, तर तेही मुले स्वतःकडे सोबत ठेवू ठेवतात सोबत शकतात. फॉर सेफ्टी. येस. तर त्याचाही तुम्ही उपयोग करू शकता. टोल फ्री नंबर जे काही ताईंनी आता आपल्याला सांगितलं ते नंबर आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. माझ्या सिच्युएशनमध्ये मला ते आठवले नाही, पण हे आपल्याकडे साधन आहे ज्याचा आपण उपयोग करून स्वतःचा बचाव करू शकतो. मुळात मला असं वाटतंय की जर हे विचारच आले नाही जन्माला तर हे सर्व कृत्य घडूच शकत नाही. बरोबर.
हे विचार आलेच नाही पाहिजेत हे जन्माला, की कोणाचं असं वाईट होऊच नये. हे विचार मुळात हे विचारच जर आले नाही तर इतक्या सगळ्या गोष्टी समाजात घडणारच नाही. अनुष्का, जेव्हा तू वाईट विचारांचा उल्लेख केला तेव्हा तन्वीर गाझी यांनी त्यांच्या कवितेत लिहिलेल्या मला ओळी आठवल्या. चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी, ये पापियों को हक नहीं कि ले परीक्षा तेरी. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. वाईट विचारांचा उल्लेख करताना तन्वीर गाझी असं आवर्जून म्हणतात, जला कर भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है, जला कर भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है. तू आरती की लौ नहीं, तू क्रोध की मशाल है. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. हाच समय, हीच योग्य वेळ आणि योग्य वेळी तुला मिळालेलं प्रशिक्षण, तुझा वाढलेला आत्मविश्वास, यामुळे तू कुठेतरी ती सिच्युएशन योग्य पद्धतीने हँडल करू शकलीस. तुझ्या बहिणींचंही तू संरक्षण केलेलं आहे. खरं तर ही खूप कौतुकाची बाब आहे. अनुष्का, तू आज तुझा हा जो काही अनुभव आहे तो आमच्या सगळ्यांसोबत शेअर केलास. तू इथे आज आलीस, संवाद साधलास, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.